विदर्भाला उष्णतेच्या लाटेने यंदा चांगलाच तडाखा दिलाय। मार्च महिन्यातच तापमानाने विदर्भात 40 अंशांचा टप्पा पार केलेला। एप्रिल महिन्यात 45 अंश पार तापमान पोहोचलं आणि संपूर्ण मे महिन्यात तीव्र उष्णतेच्या लाटेत गेलाय। याचा सर्वाधिक फटका विदर्भातल्या नागपूर अमरावती जिल्ह्यातल्या संत्रा उत्पादकांना बसलाय। आतापर्यंत आंबिया बहराचा 80% संत्रा गळून पडलाय। विदर्भात 1,40,000 हेक्टरवर संत्रा पीक घेतलं जातं। सरासरी एका हेक्टरवर 20 टन संत्र्यांचं उत्पादन होतं। तज्ज्ञांच्या मते हेक्टरी 5 लाखाचं नुकसान 7,000 कोटींच्या घरात आहे। वातावरणातलं जे तापमान वाढ आहे हे एकाएकी मार्चपासून जे वाढायला लागलं आणि म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तर एवढं वाढलं की जे मेमध्ये राहते 42च्या वर ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाढलं। त्याच्यामुळं मार्च एंडिंग आणि एप्रिलचा पहिला आठवडा याच्यामध्ये जे काही टेम्परेचर वाढलं त्यामुळं काय झालं की त्यावेळेस संत्र्याचा साईज हा लहान राहतो आणि एकाएकी टेम्परेचर वाढलं तर त्याला शॉक बसतं। त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 70 ते 80% फळगळ झाली। एकाएकी त्याचा जो शॉक बसला टेम्परेचर वाढीचा याच्यामुळे मोठं नुकसान यावेळेस विदर्भाच्या संत्रा बागायतदारांना झालं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।